राजकारणात वजाबाकीला अर्थ नसतो, बेरजेचं राजकारण करावं लागणार आहे। बंद पडलेले पक्षाच्या शाखा परत सक्रिय होतील। नव्या जोमानं कामाला लागा। सध्या आपल्या हातात काही नाही म्हणून इतिहास। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे असं आवाहन राष्ट्रवादीचे नेते आणि सावंत यांनी व्यक्त केलंय। संभाव्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं राहुल शहा यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते। यावेळी बोलताना आणि सावंत म्हणाले की माझा व पक्षाचा वैयक्तिक कोणाबरोबर विरोध नाही, मात्र आमचा जो विरोध आहे तो भाजप बरोबर आहे। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत सर्वांना सोबत घेऊन स्वराज्य संस्थेची निवडणूक लढणार आहे। त्यासाठी पदाधिकाऱ्यांनी आपली मतभेद बाजूला ठेवावी। अडचणी सोडवण्यासाठी शहरात स्वतंत्र आपली लेखी मागणी घ्यावी। त्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न केले जातील। येत्या काही दिवसात सातत्यानं बैठका घेऊन पदाधिकारी यांचा समन्वय साधला जाणार आहे। यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, राहुल शहा यांची भाषणं झाली। यावेळी तालुका अध्यक्ष प्रथमेश पाटील, शहर अध्यक्ष चंद्रशेखर कोंडू बहिरी, मतदारसंघ अध्यक्ष संतोष रणदिवे, काशीनाथ सावजी, सीताराम भगरे, जमीर इनामदार, परमेश्वर लेंडवे, पंडित पाटील, अजय आदाटे आदी उपस्थित होते। प्रस्ताव चंद्रशेखर कोंडू बहिरी यांनी केले तर आभार तालुका अध्यक्ष प्रथमेश पाटील यांनी मांडले। मांडलं की आपण काहीतरी दाखवल्याशिवाय, आपली ताकद दाखवल्याशिवाय आपल्याकडे कोणी येणार नाही। तर ते आपण ऑलरेडी त्याची सुरुवात केलेली आहे। मागच्या आठवड्यामध्ये आपण एक आंदोलन करणार म्हणून एक पत्र दिलेलं आहे। त्याचं एक आणि सूत्र धरून आपण सरांनी सांगितलं अनुभव आहे एवढा त्या पद्धतीने करूया। आणि आपला पक्ष जरी आता आपल्याकडे माणसं असतील किंवा आपल्याकडे कमी असेल तर कोणी समजू नये की आपल्याकडनं काय होणार नाही किंवा आपण पुढे लढा देणार नाही। पुढचा कितीही मोठा माणूस असला, कुठल्याही ताकदीचा असला तर आपण कमी पडणार नाही। त्यामुळे कोणीही मनाने आधी खचू नका किंवा आपल्याकडनं काय होणारच नाही, एकदम पुढं मोठा माणूस येणार आहे, आम्ही आता सांगितलं की पैशाला पुढे हा येऊ शकतो, त्याला काय आता पर्याय नाही। त्या वेळोवेळी त्या थोड्याशा गोष्टी होत असतात, हे त्यालाच राजकारण म्हणलं जातं। तर मला वाटतं पहिल्यांदा आपण आपली पक्षाची ताकद किती आहे हे समजून घेतलं पाहिजे। प्रत्येक गावामध्ये मी आता अनुभवलंय, प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर काही लोक एजंट सुद्धा मिळत नाही, काही लोक आपल्याकडे होती ती लोक आपलं पक्षाचं काम न करता आयत्या वेळेस दुसरीकडे जातात। तर ह्या वेळेस अशी नामुष्की येते। त्यामुळे मला वाटतं प्रत्येक जणाने आपला एक पक्षाचा कार्यकर्ता त्या गावात नसेल तर त्याची कल्पना मला द्या। आपण आता जर सगळेजण आहे तर तालुका प्रमुखांनी प्रत्येक गावात आपले पदाधिकारी किती आहे, जिल्हा परिषद गट एक गट वाईज काढावं। त्या गटामध्ये आपली यादी करावी। त्या यादीनुसार समजा एखाद्या दोन गावामध्ये आपलं कोण माणूस नाही तर ते सांगावं, त्या माणसाला आपण तिथं तयार करू किंवा माझा कारखाना आहे त्या कारखान्याच्या माध्यमातून आपला कोण टाकता येतील